नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM फर्स्ट इयरमधील डायजेस्टिव्ह सिस्टीममधील स्मॉल इंटेस्टाईन म्हणजेच लहान आतडे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे याचे इंट्रोडक्शन. तर स्मॉल इंटेस्टाईन हा डायजेस्टिव्ह सिस्टीममधील सर्वात लांब भाग आहे. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अन्नाचे पूर्ण डायजेशन आणि न्यूट्रिएंट्सचे ॲब्झॉर्प्शन करणे हे काम होते. तसेच स्टमक नंतर हा भाग सुरू होतो आणि लार्ज इंटेस्टाईनपर्यंत जातो. नेक्स्ट आहे याचे अपीरियन्स. तर स्मॉल इंटेस्टाईन लांब, पातळ आणि नळीसारखा असतो. तो पूर्णपणे कॉइल्ड म्हणजेच वेटोळे झालेला असतो. तसेच आतल्या बाजूस व्हिलाई नावाचे लहान प्रोजेक्शन्स असतात, ज्यामुळे ॲब्झॉर्प्शन खूप प्रभावीपणे होते. नेक्स्ट आहे स्मॉल इंटेस्टाईनचे साईज अँड शेप. तर याची लांबी साधारण 6 ते 7 मीटर असते आणि रुंदी सुमारे 2.5 ते 3 सेंटीमीटर इतकी असते व याचा आकार सिलेंड्रिकल आणि खूप वळणदार असतो. नेक्स्ट आहे स्मॉल इंटेस्टाईनचे पार्ट्स. तर स्मॉल इंटेस्टाईनचे 3 भाग असतात. पहिला डिओडिनम, जो सुमारे 25 सेंटीमीटर इतका असतो. दुसरा हा जजनम असतो, जो की मधला भाग असतो. आणि तिसरा हा इलियम, जो की स्मॉल इंटेस्टाईनचा सर्वात शेवटचा भाग असतो. नेक्स्ट आहे याचे लोकेशन. तर स्मॉल इंटेस्टाईन हे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये स्टमकच्या खाली आणि लार्ज इंटेस्टाईनच्या आतमध्ये असते. नेक्स्ट आहे याची पोझिशन. तर डिओडिनम हा सी शेप्डमध्ये पॅनक्रियाज भोवती असतो. तसेच स्मॉल इंटेस्टाईनचा दुसरा भाग हा जजनम हा अपर ॲबडॉमनमध्ये असतो आणि तिसरा भाग हा इलियम हा लोअर ॲबडॉमन आणि पेल्विक रिजनमध्ये असतो. नेक्स्ट आता याचे स्ट्रक्चर पाहूया. तर स्मॉल इंटेस्टाईनची भिंत ही 4 लेयर्सपासून बनलेली असते. पहिली लेयर म्हणजे म्युकोजा. यामध्ये व्हिलाई आणि मायक्रोव्हिलाई असतात. तसेच इथे विविध प्रकारच्या सेल्स असतात, जसे ॲब्झॉर्प्टिव्ह सेल्स, गॉबलेट सेल्स आणि एंडोक्राईन सेल्स. तसेच दुसऱ्या लेयरमध्ये म्हणजेच सबम्युकोजा यात ब्लड वेसल्स आणि नर्व्स असतात. आणि तिसऱ्या लेयरमध्ये म्हणजे मस्क्युलॅरिस एक्स्टर्ना यामध्ये लॉन्जिट्यूडनल मसल्स असतात, जे पॅरिस्टाल्सिससाठी मदत करतात. आणि चौथा लेयर हा सिरोसा ही बाहेरील लेयर असून प्रोटेक्टिव्ह लेयर असते. नेक्स्ट आहे ब्लड सप्लाय टू द स्मॉल इंटेस्टाईन. तर स्मॉल इंटेस्टाईनला मुख्य रक्तपुरवठा हा सुपेरियर मेसेंट्रिक आर्टरीद्वारे होतो आणि व्हेनस ब्लड सुपेरियर मेसेंट्रिक व्हेनद्वारे आणि व्हेनस ब्लड सुपेरियर मेसेंट्रिक व्हेनद्वारे पोर्टल व्हेनमध्ये जाऊन लिव्हरमध्ये पोहोचतो. नेक्स्ट आहे नर्व सप्लाय टू द स्मॉल इंटेस्टाईन. तर स्मॉल इंटेस्टाईन याला ॲटॉमिक नर्वस सिस्टमद्वारे नर्व सप्लाय होतो. तसेच मेसेंट्रिक प्लेक्सेस आणि सबम्युकोजल प्लेक्सेस हे मूव्हमेंट आणि सिक्रेशन कंट्रोल करतात. लास्ट आहे याचे फंक्शन्स ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. तर स्मॉल इंटेस्टाईनचे मुख्य कार्य म्हणजे डायजेशन पूर्ण करणे, तसेच न्यूट्रिएंट्स जसे की ग्लुकोज, अमायनो ॲसिड आणि फॅटी ॲसिडचे ॲब्झॉर्प्शन करणे. तसेच स्मॉल इंटेस्टाईन हे इंटेस्टायनल ज्यूससुद्धा तयार करतात आणि पॅरिस्टॅल्सिसद्वारे अन्न पुढे ढकलतात. तसेच इम्युन प्रोटेक्शन देते. याचसोबत हार्मोन्स सिक्रेशन होतात, जसे की कोलोसायटोकिनिन रिलीज करतात आणि पाणी व इलेक्ट्रोलाइट्सचे ॲब्झॉर्प्शन देखील करतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्मॉल इंटेस्टाईन हा डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शनसाठी अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. धन्यवाद.